नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, ठरल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो. एकंदरीत महाराष्ट्राची प्रगती ही प्रत्येक गावाच्या प्रगतीवर अवलंबून आहे आणि प्रत्येक गाव ज्यावेळेला प्रगत करायला व्हायला लागतं त्यावेळेला त्या ठिकाणचे सरपंच, पंचायत अधिकारी, ग्रामसंघाचे अध्यक्ष आणि ग्रामसंघाचे सचिव यांचं महत्त्वाचं मोलाचं काम असतं. सध्या लातूर येथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये यशवंतराव चव्हाण अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात यशदा पुणेच्या वतीनं, तसेच जिल्हा परिषद लातूर आणि जिल्हा परिषद नांदेडच्या वतीनं आणि कृषी विज्ञान केंद्र लातूरच्या वतीनं सर्व विशेष की पर्सनसाठी प्रशिक्षण चालू आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्यांना आपल्या गावाच्या विकासासाठी महिलास्नेही आणि बालस्नेही गाव तयार करणं सोयीचं जाणार आहे. अशाच पद्धतीनं या प्रशिक्षणामध्ये श्रीमती रुपाली ज्ञानेश्वर मुधोळकर, पंचायत अधिकारी डौर, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड यांच्याच तोंडवर आपण ऐकूया की त्यांनी सध्या गावामध्ये कोणत्या पद्धतीचं काम सुरू केलेलं आहे आणि विशेष करून मुख्यमंत्री पंचायत राज योजनेमध्ये अभियानामध्ये त्यांच्या कामाची स्थिती कुठपर्यंत आहे. शिवाय कृषी विज्ञान केंद्रामध्ये महिलास्नेही आणि बालस्नेही गाव या विषयावर प्रशिक्षण घेतल्यावर त्यांचं आता तयार झालेला मनोदय किंवा मत काय आहे हे त्यांच्या शब्दात आता आपण ऐकूया. नमस्कार, मी रुपाली ज्ञानेश्वर मुधोळकर, ग्रामपंचायत अधिकारी डोर, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथे कार्यरत असून आमच्या ग्रामपंचायतमध्ये सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे अभियान सध्या चालू आहे. त्या अंतर्गत आम्ही ग्रामपंचायतमध्ये म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत आणि अंगणवाडी या ठिकाणी कॅमेरेचे बसवण्यात आले आहेत. तसेच अभियानाअंतर्गत MRGSमध्ये विहिरी आणि जलताराचे काम सुरू आहेत आणि तसेच डस्टबिन वगैरे वाटप केले आहेत प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक घरी आणि सार्वजनिक ठिकाणी पण डस्टबिन वाटप केले आहेत आणि अशा प्रकारे आणि 50% सवलत देऊन वसुली वगैरे करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बरीच 80% पर्यंत वसुली झालेली आहे. त्यामध्ये आमचे विकास कामे चालू आहेत. अशा प्रकारे अभियान सध्या चालू आहे आणि ISO ग्रामपंचायत करण्याचे सध्या ठरवले आहे. ते पुढे केंद्र लातूर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्या ठिकाणी बालस्नेही गाव या संकल्पनेवर चर्चा वगैरे किंवा प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतमध्ये खालील मुद्द्यावर म्हणजे गावात काम करू शकतो. त्यामध्ये 5 वर्षाखालील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व पोषण आहार देऊ शकतो. तसेच अंगणवाडी व शाळेमध्ये परसबाग निर्माण करू शकतो. तसेच मुलांना सर्व प्रकारचे शोषण, हिंसाचारापासून सुरक्षितता प्रदान करण्यात येईल या मुद्द्यावर काम करू शकतो. तसेच बालसभा वगैरे आयोजित करू शकतो. अजून सर्व मुलांना समावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याची खबरदारी घेऊ शकतो. अशा प्रकारे या मुद्द्यावर आम्ही ग्रामपंचायत येथे काम करू शकतो. तसेच मुलांना शाळेत शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी आणि हात धुण्यासाठी कक्ष असल्याची खात्री करू शकतो. बालमजुरी, लैंगिक शोषण, बालविवाह आदी प्रतिबंध करणे, तसेच बालकांचे स्थलांतरावर लक्ष ठेवणे या मुद्द्यावर पण काम करू शकतो. तसेच बालसभांचे आयोजन करू शकतो. विविध विकास कार्यक्रमामध्ये बालकांचा सहभाग सुनिश्चित करण्यात येईल. अशा प्रकारे विविध मुद्द्यावर ग्रामपंचायत बालकांसाठी काम करण्यात येईल. अशा प्रकारे प्रशिक्षण इथे झालेले आहे आज इथे कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे. महिला स्नेही गाव या संकल्पनेवर आधारित अजून काही काम करण्यात येईल गावामध्ये. त्यामध्ये सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात महिलांच्या सुरक्षिततेची हमी घेण्यात येईल. तसेच ग्रामसभेत महिलांचा सहभागास प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच सामाजिक व आर्थिक उपक्रमामध्ये महिलांचा सहभाग घेण्यात येईल. तसेच गावामध्ये महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची खात्री करण्यात येईल. महिला आणि मुलींमध्ये उत्तम आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे व चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. तसेच सर्व विकास कार्यक्रमात महिलांना समान संधी देणे. सर्व मुलींना मोफत आणि दर्जेदार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करतील यासाठी खात्री करण्यात येईल. तसेच सर्व महिलांना परवडणाऱ्या आणि दर्जेदार तांत्रिक व्यावसायिक शिक्षणासाठी समान संधी देण्यात येईल.
तसेच समान कामासाठी समान वेतन सुनिश्चित करण्यात येईल. तसेच महिलांसाठी महिलांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी ठेवण्यात येईल. अशा प्रकारे महिला स्नेही या संकल्पनेवर आज प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.